नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी अत्यंत सुरेख अशा पारंपरिक साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे आणि ते म्हणजे शांतिनिकेतन सिल्क. शांतिनिकेतन सिल्क हे जगातलं सगळ्यात कमी किमतीचं 100% प्युअर सिल्क विथ हँडलूम कलेक्शन आहे, जे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. याचे रंग बघून तुम्ही यांच्या रंगाच्या प्रेमात पडाल, कारण यांचे कॉन्ट्रास्ट खूप सुरेख असतात. ज्या मुलींना धर्मावरम, महेश्वरी या साड्यांविषयी विशेष आकर्षण आहे, त्यांच्यासाठी आजचं हे जे कलेक्शन आहे ते सगळ्यात उत्तम. संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यांनाच ही गोष्ट माहितीये की जर तुम्हाला प्युअर सिल्क घ्यायचंय, पण अगदी 100% प्युअर सिल्क, तेही खूप कमी किमतीमधलं, तर ते कोणत्या पॅटर्न मध्ये आम्हाला मिळेल, तर शांतिनिकेतन सिल्क. शांतिनिकेतन सिल्क हे दिसताना अत्यंत सुंदर. तुमच्या भागामध्ये कदाचित त्याला पेशवाई म्हणू शकतात, कदाचित त्याला नारायणपेठ म्हणू शकतात, काहीही लँग्वेज असू शकते. बट यस, याचं अस्सल मराठमोळं आणि व्यावहारिक जी भाषेमधला याचा फॉर्म आहे तो आहे शांतिनिकेतन सिल्क. याची प्राइस तुम्हाला येणार आहे 3750, 3750. मी जो रंग वेअर केलेला आहे तो आहे पिस्ता विथ गोल्डन अँड वाईन कलर, जो अत्यंत सुंदर आहे, डिफरंट आहे. सगळ्यात मेन म्हणजे हल्ली सगळ्यात जास्त ट्रेडिशनल आणि सगळ्यात जास्त चालणारी ज्वेलरी ती म्हणजे सी ग्रीन कलरची. याचा अत्यंत सुंदर आणि उत्तम नमुना मी आजच्या ब्लॉग मध्ये वेअर केलेला आहे गळ्यामध्ये. तो आपण ब्लॉगच्या लास्ट मध्ये बघूया. मी वेअर केलेला रंग सुंदर आहे. सगळ्यांचे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते अगदी भारी आहे, मनाला वेड लावणारे आहेत. सगळ्यांची वरची जी नकाशी आहे ती सेम आहे, फक्त रंगसंगती ही डिफरंट आहे. आणि अशा उत्तम साड्यांचं कलेक्शन घेऊन मी आज आलेली आहे. तर जाऊयात आपण सेकंड साडीकडे. डार्केस्ट असा मजेंडा जामुनी कलर आहे, जो धर्मावरम मधलं सगळ्यात फेमस कॉम्बिनेशन म्हणजे हे ऑरेंज विथ मजेंडा अँड जामुनी कलरचं. अगदी सुंदर. याला पैठणी कलर असंही म्हणतात काही काही जण. याचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे. ऑरेंज कलरचा ब्लाउज आहे, ऑरेंज कलरचा पदर आहे आणि सुंदर ही साडी आहे. साडी इतकी छान आहे की ती अजिबात फुगत नाही. पटकन म्हणजे इतका पटकन ती बॉडी शेप घेते, अगदी सुंदर दिसते, उत्तम दिसते आणि खूप बेस्ट वाटते. साडी शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 3750. डोहाळ जेवणासाठी उत्तम ऑप्शन शोधतायत तर अगदी सुंदर गच्च चुड्याचा हिरवा रंग आणि त्यातल्या त्यात राणी कलरचं याचं ब्लाऊज आणि साडी दिसतानाही खूप सुंदर. म्हणजे तुम्ही साडीचं लुक बघू शकता की पदर, ब्लाऊज किती सुंदर आहे, पदर याचा किती रेखीव आहे आणि संपूर्णपणे एका धाग्यामध्ये बनलेली ही शांतिनिकेतन सिल्क आहे, जी अत्यंत उत्तम आहे, छान आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 3750. पेशवाई मधलं अत्यंत फेमस असं कॉम्बिनेशन ते म्हणजे सोन्यासारखा गच्च पिवळा रंग आणि त्याला हिरवागार चुड्यासारखं ब्लाऊज आणि पदर. हे जे कॉम्बिनेशन आहे ते दोघं एकमेकांसोबत अत्यंत सुंदर दिसतात. साडी अजिबात फुगत नाही, अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. उत्तम असं कलेक्शन आहे. साडीचं वजन हे ग्रॅम मध्ये आहे. प्राइस आहे 3750. तुम्ही पहिल्यांदा बघितलेलं पारंपरिक साडीमधलं हे कॉम्बिनेशन ते म्हणजे रामा आणि रॉयल ब्लू. दोन्हीही रंग सोबत इतके सुरेख चमकताय, इतके सुरेख दिसत आहे आणि या साड्यांचे जे घाट आहे ना ते एवढा सुंदर आहे मैत्रिणींनो, की खरोखर अशा टाईपचं जे कलेक्शन आहे ते आपल्या वॉर्डरोब मध्ये नक्की असायला हवं. जे सुंदर दिसणारं असावं, बेस्ट दिसणारं असावं. शेवटपर्यंत उत्तम आहे. 3750 प्राइस आहे. असा रंग, सुंदर असं हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे कलेक्शन आणि खूप छान असा दिसणारा हा रंग. साडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते ऍक्च्युअल मध्ये खूप सुंदर आहे आणि कॉन्ट्रास्ट ग्रीन आल्यामुळे तुम्ही पूर्ण तुमचा हिरवा चुडा, सुंदर साडी, तुमचं जे लुक आहे ते उत्तम दिसणार. प्राइस आहे 3750. इथून पुढे थोडंसं माझ्या व्हॉइस मध्ये ऍक्च्युली ब्रेकडाऊन आला माझ्या माईक मध्ये आणि त्यामुळे मग मी आता इथून पुढे व्हॉइस ओव्हर करते. सो पॅटर्न वगैरे तर सगळं सेम आहे, काहीच फरक नाहीये. सुंदर पैकी असं कॉम्बिनेशन आहे. हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला छान असा नवरीसारखा जसा रंग येतो ती मरून तसं आहे. प्राइस सेम आहे. त्यानंतरचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे ऑरेंज विथ बॉटल ग्रीन. आता ऑरेंज आणि बॉटल ग्रीनचं हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते अधिकतर आपल्याला साऊथच्या ज्या ट्रॅडिशनल साड्या येतात त्याच्यामध्ये जास्त बघायला मिळतं आणि कारण ते मुळात सुंदर दिसतं.
दोन्हीही रंग टोटली अपोजिट डायरेक्शनने जातात. म्हणजे ऑरेंज हा अगदी वेगळा आणि त्यातल्या त्यात बॉटल ग्रीन हा अगदी वेगळा. म्हणजे दोघांचं जे स्वतंत्र आहे ना, ते सौंदर्य आणि त्याची प्रखरता एवढी छान आहे की ते एकमेकांसोबत नेहमीच उठावदार दिसते आणि म्हणून बहुतांश वेळा ह्याचे कॉम्बिनेशन आहे ते सोबत वापरण्यात येतं. त्यानंतरचा जो रंग आहे तो आहे छान असा गुलबक्षी रंग. गुलबक्षी रंग म्हणजे काय? तर एखादा डाळिंबाचा दाणा जसा असतो ना, की ना लाल ना गुलाबी बट येस क्रिस्टल टच तसं. आणि याला जे ब्लाऊज आलेलं आहे ते छान असं शाही कलरचं आलेलं आहे. शाही ब्लू कलर ज्याला आपण म्हणतो. सुंदर काठ, छान फ्लो, अगदी पटकन चापून चुपून बसणारी, सुंदर दिसणारी, अजिबात न फुगणारी, ग्रॅममध्ये वजन असणारी आणि सुंदर दिसणारी ही साडी फक्त आणि फक्त उत्तम अशा 3700 मध्ये. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीचा फ्लो अत्यंत सुंदर आहे. खूप नाजूक बुट्टे आहेत. मी माझ्या मोबाईलमध्ये कितपत कॅप्चर करू शकते ते मला माहित नाही, बट यस तुम्ही लुक बघू शकता. छान साडी आहे आणि अगदी रिझनेबल रेट्समध्ये अवेलेबल आहे. त्यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे मेहंदी आणि मेहरून. आता तुम्ही एक नोट करा, इथे याचा जो मेहरून रंग आहे ना तो हलकासा पिंकिश टचमध्ये दिसतोय आणि हे रिअल आहे. म्हणजे ज्यावेळेस असे जे व्हेरियंट येतात ना कलर्सचे, ते कधी कधी एकमेकांसोबत खूप सुंदर दिसतात. खरं तर हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप नवीन आहे आणि प्रथमच सोबत आलेलं कॉम्बिनेशन आहे. आणि मेहंदी ग्रीन कलर म्हणजे छान असा नाजूक उठावदार. या कलर्सची एक खासियत म्हणजे हा खूप जास्त भडक कधीही दिसत नाही. बेस्ट आहे. त्यानंतरचा जो रंग आहे तो आहे सुंदर असा लाल आणि ऑरेंज यांच्यामधला रंग, जो की बऱ्याचदा वेडिंग पर्पजने परचेस करण्यात येतो. कधी कधी खूप गच्च लाल घेऊन झालेलं आहे, त्याच्यानंतर मग आता गच्च हिरवं घेऊन झालेलं आहे, काहीतरी डिफरंट कलर हवा आहे बट येस डार्क टोन मध्ये, त्यावेळी हा कलरचं जे सिलेक्शन आहे ते प्रामुख्याने होतं. नवरी नाही घेत पण लग्न घरामध्ये ज्या बायका असतात, इवन ज्या लेडीज असतात, तो हा रंग नक्कीच प्रिफर करतात. त्यानंतरचा जो रंग आहे तो आहे सुंदर असा मोरपंखी रंग. एखादा हातातला खडा जसा चमकावा ना, तसा हा मोरपंखी रंग चमकतोय. आणि मी कायमच म्हणते की मोरपंखी रंगाच्या आपण कधीही प्रेमात पडू शकतो. हा इतका अट्रॅक्टिव्ह रंग आहे. मोराकडे लक्ष केल्यावर सगळ्यात पहिले त्याच्या पिसाऱ्याकडे का लक्ष जातं? कारण त्याच्यामध्ये जे रंग आहेत ना ते प्रेमात टाकणारे आहेत. आणि एक्झॅक्टली याच टाईपचे क्रिस्टल सेट मी घेऊन आलेली आहे. आता हल्लीच आपण बघतोय की जितकेही सेलिब्रिटीजचे लग्न वेडिंग्स आपल्या फोटोज आपल्या समोर येतात, त्या प्रत्येकामध्ये असे जे सेट्स आहेत ते वापरलेले आहेत. दोन्हीही वेगवेगळे सेट आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही शॉर्ट सेटकडे जाऊ शकतात, इवन लॉंग सेटकडे जाऊ शकतात. मला तर हेवी लुक हवं होतं म्हणून मी पेअर केलेलं आहे. सो असा होता आजचा ब्लॉग. आय होप की माझ्या व्हॉइस ओव्हरने तुम्हाला काही फरक पडला नसणार. नक्कीच तुम्ही समजून घ्याल. कधी कधी हे टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात आणि मग त्याचा मार्ग शोधावा लागतो. तसाच मी हा मार्ग शोधला. पण साड्या अगदी सुंदर आहेत, नितांत छान आहेत आणि सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, युपीआय, ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. व्हिडिओच्या शेवटी जो नंबर दिला आहे नक्कीच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची जी साडी आहे ती लवकरात लवकर बुक करा. हवं तर व्हिडिओ कॉलवरती सुद्धा आम्ही दाखवून देऊ शकतो. लवकरच तुम्हाला कनेक्ट करून तुमचे जितके पण साड्यांचं कलेक्शन आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊयात. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.